आपण दरम्यान बघतोय आता पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणच्या घरी सध्या दाखल झाले। त्यांच्यासोबत निलेश सुद्धा आहे आणि जे मोबाईल दोन आहेत जे लपवलेले आहेत तिजोरीमध्ये ठेवलेले आहेत ते आता पोलीस ताब्यात घेत आहेत। त्यामुळे पोलीस आता निलेश चव्हाणच्या घरी दाखल झालेले आहेत। आपण बघितलं होतं सासू आणि नणंद यांचे दोन जे मोबाईल आहेत ते तिजोरीमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्या तिजोरीचं जे लॉक होतं ते निलेशच्या चेहऱ्यावरती होतं, फेस अनलॉक होतं। त्यामुळे निलेश चव्हाणला घेऊन पोलीस सध्या त्याच्या राहत्या घरी गेलेले आहेत। त्यामुळे क्षणाची आपण मोठी घडामोड सध्या बघतोय। सासू आणि नणंदेचे मोबाईल हे तिजोरीमध्ये ठेवलेले आहेत आणि मोबाईल पोलीस ताब्यामध्ये घेऊन यानंतर पुन्हा तपास होईल आणि अनेक नव्या बाबी, अनेक नवे अपडेट्स यातून सुद्धा पुढे आपल्याला बघायला मिळणार आहेत। कारण या मोबाईलमध्ये नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणतं चॅटिंग आहे, कोणाला कॉल झालंय, जे आरोपी आहेत ते एकमेकांच्या संपर्कात कसे होते, असे अनेक पैलू खरं तर यामधून उघडकीस येणार आहेत। त्यामुळे आता निलेश चव्हाणला घेऊन पोलीस जे आहेत ते निलेशच्या राहत्या घरी गेलेले आहेत आणि या ठिकाणी जे तिजोरीमध्ये ठेवलेले जे दोन फोन आहेत, सासू आणि नणंदेचे दोन मोबाईल, हे आता पोलीस ताब्यात घेतील, पोलीस जप्त करतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा तपास सुरू होईल।